आज सकाळ सकाळी एवढं धुकं होतं की विचारूच नका. पण शेतकऱ्याचं काम म्हणजे कामच असते. मग काय दूध डेअरीवर दूध टाकलं आणि घरी निघालो. घरी पोहोचल्यावर भाऊ म्हटला आपल्या शेततळ्याचा पाईप आहे ना जरा लीक झालाय, तो आपल्याला नीट करायचा आहे. मग काय पहिला रिटर्न वॉलमधून ते पाणी येत होतं ना, त्याच्यासाठी मी रस्सी बांधली त्या पाईपला आणि वर बांधला मस्तपैकी एकदम ओके. आणि मग घरून आहे ना बांगडी पाईप घेऊन आलो आणि जेवढे मी ऍक्शन करीतोय ना तेवढा जड पण नाही बरं का पाईप. आणि ना सूरज भाऊ बी आला होता थोडासा हातभार लावायला. मग आम्ही टेंबा केला आणि पहिलं तर एक बाजू गरम केली म्हणजे पाईप आरामशीर त्याच्या आतमध्ये आपण टाकू. मग टाकला आणि क्लिप बिप बसवली आणि मस्त पाण्याने आवळून पण घेतला बरं का पाईप. दुसऱ्या साईडचा पाईप आहे ना निघत नव्हता. मग असं स्क्रूड्रायव्हरनी असं उचाकला आणि मग पुन्हा तो आपला बांगडी पाईप आहे ना तो बसवला, क्लिप पण बसवली आणि पाण्याने आवळून घेतला. फटाफट मोटर चालू केली, आपल्या मकाला पाणी भरलं आणि मग घरी निघालो. मी मकाला पाणी भरणार होतो आणि भाऊ आहे ना गावाला पाणी भरणार होता. हा आधीच सौदा झालेला होता. मग भाऊ आला म्हणे मला धक्का दे. मग काय त्याच्या गाडीला धक्का दिला आणि तो डायरेक्ट वावरात जाऊन पोहोचला. तुमच्या भाऊची बॉडी माझी बॉडी एकदम बेकार. भाऊ पोहोचला वावरात आणि मग म्हणे कॉक बिक वळून दे बरं का.